माझी कोणी शिफारस केली नाही. पलीकडचा असं महाराज काय सांगाल आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे, काय वाटतं? व्यवस्थित होईल खाली तर जरा माझी पण खूप इच्छा फॉर्म भरायचं राहून गेली. पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय विकासाकडे बघून आपण हे करणार. विकास कामांच्या बाबतीत आम्ही कधी कमी पडले नाही. त्यामुळं भाजपनं जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती. शिवेंद्रराजेंनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा. कसं वाटतं भाजपचं वातावरण कशा पद्धतीनं राहील जिल्ह्यात? कसं आजपर्यंत जर आपण जर बघितलं तर जे काही विकास कामं झाली त्या विकास कामांकडे बघून मतदान करा. यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर दोन्ही राजे एकत्र लढत आहेत. म्हणजे आतापर्यंत आघाडीवरून निवडणूक आवडते निकालात साहेब, ज्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या तर त्या ठिकाणी 20 तारखेला मतदान होणार आहे, 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. मग आत्ता जर उद्या मतमोजणी झाली तर याचा परिणाम त्या निवडणुकांवर होईल अशी मागणी होती की सगळ्यांची मतमोजणी एकत्र घ्या. आपलं काय मत आहे? आता निवडणूक आयोग जे निर्णय घेणार मी त्यांच्या वतीने असं कसं योग्य ठरणार. चर्चा चालू होत्या, प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही, त्यामुळे सातारकरांच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. नेमकी नाराजी होती का तुमची? नाही, नाराज कसं झालं? एकाच बाबतीत नाराजी होती. माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची, माझा राहिला भरायचा. कार्यकर्त्यांमध्ये काय झालं की काही जण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये, पण इच्छुकांनी पण बंडखोरी केलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? कसं आहे की आता जागा मोजक्या आणि इच्छुक म्हणजे स्वाभाविक आहे. म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छा असणारच. आता ज्याचं मिळालं नाही त्यांनी काय निर्णय घेतला तर त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे. पण विकास कामांकडे बघून लोक मतदान करतात. महाराष्ट्र महाविकास आघाडीचं आव्हान होतं तुम्हाला, म्हणजे भाजपला साताऱ्यात, तर काय वाटतं वातावरण तुम्हाला? भाजप कशा पद्धतीने किती सांगितलं ना, लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतात. महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला या 15 दिवसात? काय आव्हान वाटलं का महाविकास आघाडीचं? काय कसं आहे, लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय गैर नाही. पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार. थँक्यू.